नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली। जेवणाच्या सुट्टीसाठी विद्यार्थी बाहेर गेल्यानं मोठा अनर्थ टळला। कोल्हापुरातील 100 कोटींचे रस्ते आणि 85 लाखांच्या ड्रेनेज कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीनं केली मागणी। सीपीआरमध्ये प्रसूतीवेळी नवजात अर्भक दगावल्यानं संतप्त नातेवाईकांचा सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ। वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं अर्भक दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप। कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या कराडमधील पर्यटकाला शिवीगाळ करून मारहाण। 6 संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी घेतलं ताब्यात। आणि खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू जनजागृती समितीनं केली मागणी। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्राय फ्रूट्स आणि मसाले गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या विस्तारानं। राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं राज्यात विविध बांधकामांसाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याचं धोरण निश्चित केलंय। या धोरणानुसार जिल्ह्यात प्रथम पुढाकार घेणाऱ्या 50 संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी स्वामित्व धनाच्या रकमेत प्रति ब्रास 400 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे। पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं जिल्ह्यातील अधिकाधिक क्रशर उद्योजकांनी कृत्रिम वाळू एम-सँड धोरणाचा लाभ घेऊन एम-सँड प्रकल्प उभारावेत असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलंय। महसूल दिन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते। कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीनं कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्याची माहिती देण्यासाठी महसूल दिन सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील क्रशर उद्योजकांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली होती। अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेवेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी दगडापासून वाळू बनवण्याचं धोरण राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। जिल्ह्यात शासकीय आणि खासगी बांधकामांचे मोठे प्रकल्प निर्माण होत असून सर्व शासकीय बांधकाम प्रकल्पांमध्ये किमान 25% एम-सँड वापरणं बंधनकारक आहे। या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वाळूची आवश्यकता आहे। पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम वाळू एम-सँड धोरणाचा अवलंब करा, तसंच यातील कायदेशीर बाबींची आणि धोरणाची माहिती घेऊन प्रभावीपणे काम करा असं आवाहन त्यांनी केलं। जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी एम-सँड संदर्भातील 23 मे 2025 रोजीच्या धोरणाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील क्रशरधारक व्यावसायिकांनी शासनाच्या महाखनिज या संगणक प्रणालीवर अर्ज करण्याचं आवाहन केलं। यावेळी क्षेत्र अधिकारी डॉक्टर रोहिदास मातकर, जिल्हा आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक विकास कुलकर्णी तसंच जिल्ह्यातील क्रशर उद्योजक उपस्थित होते। कोल्हापुरातील 100 कोटींचे रस्ते आणि 85 लाखांच्या ड्रेनेज कामांची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे।
महानगरपालिका प्रशासनानं 85 लाख रुपये खर्चाच्या ड्रेनेज कामांचं कंत्राट मंजूर करून घेतलंय. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे काम झालेलं नाही. यामध्ये संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची भूमिका संशयास्पद असून या ड्रेनेज कामात लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झालाय असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी केलाय. 100 कोटींच्या रस्ते कामाचीही हीच स्थिती आहे. रस्त्यांचं दर्जेदार काम नाही. खड्डेमय रस्ते आणि अपूर्ण कामं आणि नियोजन शून्य अंमलबजावणीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. या कामातही निधीचा अपव्यय होतोय. त्यामुळे कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी कदम यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला नितीन कांबळे, अमित नागटिळे, आकाश कांबळे, विशाल माने उपस्थित होते. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शिवनाकवाडी ग्रामपंचायतीसमोर पाण्यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी सरपंच पुत्र स्वागत खोत यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण बनलं होतं. हातकणंगले तालुक्यातील शिवनाकवाडी इथल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर दत्त कॉलनीतल्या नागरिकांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं. हा सर्व प्रकार उपसरपंच निवडी दरम्यान झाल्यानं ग्रामपंचायतीच्या आवारात मोठा गोंधळ उडाला. बोरवेलवरून सुरू झालेली वादावादी नंतर शिवीगाळीपर्यंत पोहोचली. या साऱ्या प्रकरणात विद्यमान सरपंच सरिता खोत यांना भोवळ आली. त्यानंतर काही काळ ग्रामपंचायत आवारात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दत्त कॉलनीत पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेली बोरवेल पूर्वी माजी सरपंच श्रीकांत खोत यांच्या खासगी जागेत ग्रामपंचायतीनं मारलेला होती. त्यातूनच नागरिकांना पाणी पुरवलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून श्रीकांत खोत हेही खासगी जागा असल्याचं सांगून वारंवार पाणीपुरवठा बंद करत असल्यानं नागरिकात नाराजी होती. या निषेधार्थ महिलांनी आज घागर, कळशी घेऊन ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान सरपंच सरिता खोत यांचे पुत्र स्वागत खोत यांनी सदरचा बोरवेल हा ग्रामपंचायतीचा असल्याचं पत्र श्रीकांत खोत यांनी दिल्याचं सांगितलं. मात्र पत्राचा मुद्दा काढताच श्रीकांत खोत आणि स्वागत खोत यांच्यात जोरदार वादविवाद झाला. दोघांमध्ये शिवीगाळही झाली. याचवेळी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 5.25 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर असून ती रखडल्याचं नागरिकांनी निदर्शनास आणून दिलं. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नागरिकांनी माजी सरपंचांवर आरोपांची सरबत्ती केली. तर उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया सुरू असताना या साऱ्या गोंधळाचा मुद्दाम वापर होत असल्याचा आरोप उमेदवार अश्विनी खोत यांचे पती अनिल खोत यांनी केला. त्यांनी संतप्त होऊन स्वागत खोत यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. दरम्यान याचवेळी सरपंच सरिता खोत यांना भोवळ आल्यानं उपस्थितांनी त्यांना स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत आज दुपारी कोसळली आहे. सुदैवानं जेवणाची सुट्टी असल्यानं यावेळी सर्व विद्यार्थी बाहेर होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची तालुका प्रशासनानं दखल घेतली असून पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी शाळेला भेट देऊन माहिती घेतली. पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत जुनी आहे. शाळेची पटसंख्या 110 इतकी आहे. या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग भरवले जातात. शाळेतील 1ली आणि 2रीचा वर्ग एकाच खोलीमध्ये भरवला जातो. नेमक्या याच वर्गाची भिंत आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला कोसळली. सुदैवानं भिंत कोसळली त्यावेळेला जेवणाची सुट्टी झाली होती. त्यामुळे सर्व विद्यार्थी बाहेर असल्यानं मोठा अनर्थ टळला. या खोलीमध्ये 25 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. ही घटना घडताच पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी शाळेमध्ये जाऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली. सीपीआरमध्ये प्रसूतीवेळी नवजात अर्भक दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन गोंधळ घातलाय. सांगरूळमधून सीपीआरला नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं अर्भक दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. नातेवाईकांनी सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन संबंधितांना धारेवर धरलं आणि तिथंच ठिय्या मारला.
वृषाली साठे या सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी 3 ऑगस्टला आल्या होत्या. त्यावेळी नर्सनी तपासणी करून डॉक्टर जाधव यांना फोन केला आणि सर्व माहिती सांगितली. त्यावेळी डॉक्टर जाधव यांनी रुग्णाला दाखल करून घ्या, उद्या आल्यावर तपासणी करू असं सांगितलं. सोमवारी डॉक्टर जाधव यांनी आरोग्य केंद्रात येऊन रुग्णाची तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टर जाधव यांनी साठे कुटुंबाला नॉर्मल प्रसूती होईल असं सांगितलं आणि निघून गेले. महिलेची प्रसूती करत असताना संबंधित महिलेला वेदना कमी होत होत्या, त्यामुळे रुग्णाला CPRमध्ये हलवावं असं नर्सनी नातेवाईकांना सांगितलं. पण नातेवाईकांनी रुग्णाला बाहेर नेऊ शकत नाही, याच ठिकाणी प्रसूती करावी असं नर्सना सांगितलं. त्यानंतर प्रसूती करतेवेळी प्रसूती वेदना कमी असल्यानं आणि रक्तस्राव वाढल्यानं महिलेला कोल्हापूरला घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याचवेळी 108 नंबरची रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला घेऊन कोल्हापूरला गेली होती, त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यानंतर CPRची रुग्णवाहिका बोलवण्यात आली. मात्र कोल्हापुरातून सांगरूळमध्ये रुग्णवाहिका येण्यास विलंब झाला. दरम्यान या महिलेला मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. या महिलेला रात्री उशिरा CPRला हलवण्यात आलं. CPRमध्ये डॉक्टरांनी सिझेरियन प्रसूती केली, मात्र प्रसूतीनंतर बाळ दगावलं. 6च्या पुढं डिलिव्हरी होईल म्हणून सांगितली, पण 6 नंतर आम्हाला 10:30 वाजलं. तिथं 10:30 नंतर पेशंट पूर्ण बाळ दगावलं गेलं आमचं आणि तिथून पुढं पेशंट आम्हाला CPRला पाठवलं. त्यांनी CPRला जी पाठवलं ते बाळ आमचं पूर्ण जनाईसच नव्हतंच, कारण त्यांनी इथं आम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही. होणार म्हणून नॉर्मल सांगितलं, पण तसं काही झालं नाही. कुठल्या सुविधा भेटल्या नाही, त्या काय नाही, गाडी नाही वेळेवर, डॉक्टर वेळेवर नाही आहेत, नर्सा फक्त होत्या, बाकी दुसरं असं शिकावत सगळ्या होत्या. आणि म्हणजे नेहमी म्हणजे 10:30 नंतर जे त्यांचं 108ला जे डॉक्टर असतात गाडीवर, त्यांनी का नाही, त्यांनी तपासणी केल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की पुढं न्यायला पाहिजे, बाळ तुमचं दगावलं, म्हणजे ठोके कमी आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी तर आम्ही नेलं असतं, आमचं बाळ व्यवस्थित झालं असतं, बाळतीन व्यवस्थित झाली असती. बाकी काही नाही, त्यांच्यावर आमची कारवाई करायची. आम्हाला इन्साफ पाहिजे. आम्हाला काय तर त्यांनी म्हणजे इथं सुविधा आपण करायला पाहिजेत. आणि पेशंटला आमच्या संघ झालं की दुसऱ्या संघ पुन्हा संघ होऊन त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन दे, शिकल्यात व्यवस्थित माणसांनी सहकार्य करू दे. असं की होणार आहे डिलेवरी नॉर्मल होणार आहे. आणि इथं मेन म्हणजे माझा मुद्दा पहिला की इथं पहिली डिलेवरी इथं सरकारी दवाखान्यात त्यांनी घेऊन, कारण आता नवीन मुली आहेत, त्यांना काय समजत नाही, त्यांनी डायरेक्ट CPRला पाठवा. या घटनेनंतर आज साठे कुटुंबातील नातेवाईकांनी सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन डॉक्टरांना जाब विचारत गोंधळ घातला आणि त्याच ठिकाणी ठिय्या मारला. बाळाच्या मृत्यूला सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम जाधव यांनी महिलेच्या प्रसूतीसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केल्याचा दावा केलाय. खालिद का शिवाजी या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात खोटी आणि तथ्यहीन माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे समस्त शिवप्रेमी आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून शासनानं या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. खालिद का शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवरायांविषयी खोटी आणि तथ्यहीन माहिती दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते, महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते आणि रायगडावर महाराजांनी मशीद उभारली होती असं या चित्रपटात दाखवण्यात आलंय. या चित्रपटाच्या माध्यमातून ऐतिहासिक नोंदींशी विसंगत असणारी माहिती प्रसारित करून छत्रपती शिवरायांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय. या चित्रपटातील माहितीमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून शासनानं या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे. समितीच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना या मागणीचे निवेदन दिलं. यावेळी समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी, संभाजी भोकरे, किरण दळवी, राजू यादव, रामराव पाटील, निरंजन शिंदे, उदय भोसले, अशोक गुरव, सुनील सामंत, अशोक रामचंदानी आदी उपस्थित होते.
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या दूधगंगा नदीवरील नवीन पुलाचं काम 2018 पासून संथ गतीनं सुरू आहे. रखडलेल्या या पुलामुळे प्रवाशांना धोकादायकरित्या जुन्या बंधाऱ्यावरून प्रवास करावा लागतोय. शासनानं या पुलासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून लवकरात लवकर कामं पूर्ण करावी अशी मागणी कसबा वाळवे चंद्रेसह 25हून अधिक वाड्या वस्त्यांमधून होत आहे. 2018 साली सुरू केलेल्या कसबा वाळवे इथल्या दूधगंगा नदीवरील नवीन पुलाचं काम अद्यापही रखडलंय. त्यामुळं पर्याय नसल्यानं धोकादायक असलेल्या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू आहे. अवजड वाहतूकही होत असल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय. नदीच्या प्रवाहातून वाहत असलेले वृक्ष बुंधे बंधाऱ्यात अडकलेत. पाण्याच्या प्रवाहाचा दाब बंधाऱ्यावर पडत असल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय. बंधाऱ्यावर पाणी आल्यानंतर धोकादायक स्थितीत वाहतूक करावी लागते. वाळवा चंद्रे मार्गावलेले हा पूल आहे. हा बरेच वर्ष झालं काम चालू आहे, पण हे बरेच वर्ष प्रलंबित आहे. 10 वर्ष झालं प्रलंबित आहे. त्यामुळे येणार जाणाऱ्या लोकांना त्या जे जुन्याशा जे बंधारा आहे ह्याच्यावरनं जे खड्डे आहेत त्यावरनं प्रवास करताना भरपूर त्रास होते. शाळेच्या मुलांना वगैरे भरपूर त्रास होते. आणि आता पाण्याची जी पातळी वाढली तर मुलांना भीतीपुटी जायला लागते शाळेला आणि भरपूर खड्डे आहेत. हे सरकारने याची दाद घेऊन लवकरात लवकर पूल पूर्ण करावे ही आमच्या परिसरातील लोकांची अपेक्षा आहे. आता आहे जो पूल आहे पर्याय पूल तो निर्जन हे झालेला आहे पूर्ण निर्जीव. तर वाहतूक यावरती आता योग्य करणे योग्य आहे का नाही? आता यातनं जरी मोठी अडझड वाहतूक जात नाही तरी पण लोक दांडगाव्याने घालतात, काही पर्यायी मार्ग नसल्यामुळे. त्यामुळे लवकरात लवकर प्रलंबित कमीत कमी तरी पूल असेल याचे खड्डे मुजवावेत. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं गेली 7 वर्ष प्रलंबित असलेला हा पूल लवकरात लवकर पूर्ण करावा आणि कसबा वाळवे चंद्रेसह 25हून अधिक गावातील नागरिकांचा त्रास थांबवावा अशी मागणी होतीये. महादेवी हत्तीणीला मठात परत पाठवण्याबाबत वनतारानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामध्ये विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचं मोठं योगदान आहे. याबद्दल नांदणी ग्रामस्थांनी आज आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर येऊन भेट घेऊन आभार मानले. नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्याकरता उभारलेल्या लढ्यात आमदार सतेज पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. ज्यावेळी महादेवी हत्तीणीला वनतारा इथं नेण्याचा निर्णय झाला तेव्हापासून सातत्यानं आमदार सतेज पाटील या विरोधात भूमिका मांडतायत. महादेवीला परत आणण्यासाठी गुगलच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले 2 लाखाहून अधिक अर्ज आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रपतींकडे पाठवले होते. सर्वांनी मिळून उभारलेल्या या लढ्याला यश आलं असून आता महादेवी हत्तीणीला परत पाठवण्याबाबत वनतारानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. यानंतर आज नांदणी गावातील ग्रामस्थांनी आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर सायंकाळी भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. महादेवीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी सातत्यानं जी भूमिका मांडली त्याचंच हे यश असल्याच्या भावना यावेळी नांदणीकरांनी व्यक्त केल्या. यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शंकर पाटील, अण्णासो पाटील, नांदणी ग्रामपंचायत सदस्या शीतल उपाध्ये, दीपक कांबळे, महावीर खंजिरे, माजी उपसरपंच महेश परीट, शुभम अनुसे, विनायक चौगुले, सत्तार पटेल, संकेत काळे, मांतेश जुगळे यांच्यासह नांदणी ग्रामस्थ उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बी ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करू नये, बंदी असल्यानं लेझर लाईटचा वापर करू नये अशा सूचना राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केल्यात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करू नये, बंदी असल्यानं लेझर लाईटचा वापर करू नये, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं अशा सूचना केल्या. राजारामपुरीतील तरुण मंडळांनी आगमन मिरवणुकीत अथवा गणेशोत्सव काळात जातीय तेढ निर्माण होईल असे देखावे सादर करू नयेत, वृक्षारोपण, गरजूंना मदत, रक्तदान, आरोग्य शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन निरीक्षक चव्हाण यांनी केलं.
बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही काही सूचना मांडल्या। यावेळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी असं आवाहन पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलंय। मुरगुड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 58 गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते। यावेळी गणराया अवॉर्डचं वितरण आणि एक गाव एक गणपती उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या गावातील मंडळांचा सत्कार करण्यात आला। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगुड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 58 गावांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुरगुड इथं आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करताना गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचं सांगितलं। मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असं आवाहन क्षीरसागर यांनी केलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं। यावेळी प्राध्यापक रवींद्र शिंदे, चंद्रकांत जाधव, ओंकार पोतदार, बाळासाहेब भराडे, नामदेव भराडे, राजेश पाटील, अनिल पाटील, उपनिरीक्षक प्रियांका वाळके, प्रशांत गोंजारे यांनी मनोगत व्यक्त केली। याप्रसंगी एक गाव एक गणपती उपक्रम राबवणाऱ्या चौंडाळ, बेलेवाडी, काळम्मा, जैनाळ, ठाणेवाडी, बिद्री, आलाबाद आणि फराकटेवाडी या गावांचा विशेष सत्कार करण्यात आला। गणराया अवॉर्डमध्ये पहिला क्रमांक पटकावलेल्या बोरवडेचे शिवशंभू तरुण मंडळ यांच्यासह श्री गणेश तरुण मंडळ, यंगस्टार मंडळ, भावेश्वरी व्यायाम मंडळ आणि देशप्रेमी स्पोर्ट्स मंडळांचा सन्मान करण्यात आला। सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावणारे सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तेजस घोरपडे, कृष्णात भूते आणि रघुनाथ बोडके यांचाही सत्कार करण्यात आला। बैठकीला विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात। फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। निवडणूक आयोगानं भाजपसोबत निवडणूक चोरली, महाराष्ट्रात 40 लाख संशयास्पद नावं, कर्नाटकातही घोटाळा, राहुल गांधींचा गंभीर आरोप। नरेंद्र मोदी हे तर भाजपचे प्रचार मंत्री, देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, उद्धव ठाकरेंचा घणाघात। शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार, ट्रम्प यांच्या टेरिफ वॉर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य। उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानांचं वाहन दरीत कोसळलं, 3घांचा मृत्यू, 15 जखमी। पहाटे फिरायला गेलेल्या 6 मुलांना ट्रकनं चिरडलं, 4 मुलांचा दुर्दैवी अंत, गडचिरोलीतील घटना। नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, देशाचा अवमान करू नका, कबूतरखाने बंद प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला झटका। कराडहून कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या अक्षय जाधव या पर्यटकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना आज दुपारी घडली आहे। या मारहाणीत अक्षय जखमी झाला असून या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतलंय। कराडमधील जाधव कुटुंबियांसह 25 ते 30 पर्यटक 4चाकी वाहनातून कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आले होते। पर्यटकांची गाडी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ताराराणी चौकात आल्यानंतर 2 तरुणांनी गाडी आडवी का घातली म्हणून त्या पर्यटकांशी वाद घातला। यानंतर त्या 2 तरुणांनी पोलिसांना बोलवून घेतो असं सांगून आपल्या अन्य 4 साथीदारांना ताराराणी चौकात बोलवून घेतलं।
यानंतर 5 ते 6 तरुणांनी कराडमधून आलेल्या पर्यटकांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली। यावेळी अज्ञात तरुणांनी आकाश जाधव याला मारहाण करून जखमी केलं। जखमी झालेल्या आकाश जाधव याला उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आले। यानंतर जाधव कुटुंबियांकडून मारहाण प्रकरणी अज्ञात तरुणांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। मारहाण प्रकरणाची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाल्यानं वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं। सायंकाळी उशिरा शाहूपुरी पोलिसांनी पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी 5 ते 6 संशयितांना ताब्यात घेतलंय। चांगला मोबदला आणि कमी किमतीत सोने देतो अशी बतावणी करून शिवाजी पेठेतील अनिता सूर्यवंशी यांची सुमारे 30 लाखांची फसवणूक करण्यात आली होती। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी जयश्री माजगावकर हिला बुधवारी रात्री अटक केली होती। आज तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील शिवाजी पेठेत अनिता सूर्यवंशी या कुटुंबियांसोबत राहतात। त्यांचा स्टेशनरी साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे। नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत सुभाषनगरमधील जयश्री माजगावकर हिच्याशी त्यांची ओळख झाली। ओळखीनंतर जयश्री हिनं माझा सोने खरेदीचा व्यवसाय आहे, मला सोनं खरेदीसाठी पैशांची गरज आहे, तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला त्याचा चांगला मोबदला देते असं सांगून सूर्यवंशी यांच्याकडून 20,45,000ची रोकड आणि 9 लाख रुपये किमतीचे 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेतले। काही दिवसांनंतर सूर्यवंशी यांनी जयश्रीकडे पैसे आणि दागिने परत मागितले, मात्र तिनं पैसे आणि दागिने देण्यास टाळाटाळ केली। त्यानंतर सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयश्री हिच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी जयश्री हिला अटक केली होती। आज तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील पुढील तपास करतायत। सहकारी संस्था टिकल्या तरच शेतकऱ्यांना वेळेत निधी उपलब्ध होतो, त्यामुळे सहकारी संस्था सक्षम राहणं अत्यावश्यक आहे। केंद्र आणि राज्य शासनानं सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, अशी माहिती राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत रमणमाळा येथील बहुउद्देशीय सभागृहात गटसचिवांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार भाव संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले। कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत रमणमाळा इथल्या बहुउद्देशीय सभागृहात गट सचिवांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। सहकार विभागातील विकास सेवा संस्थांचं संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं ही कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत गटसचिवांना संगणकीकरणाच्या टप्प्यांबाबत माहिती देण्यात आली। तसंच केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यावर राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सहकारी संस्था टिकल्या तर शेतकऱ्यांना वेळेत निधी उपलब्ध होतो, त्यामुळे सहकार संस्था सक्षम राहणं आवश्यक असल्याचं सांगितलं। केंद्र आणि राज्य शासनानं सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली। मी जरी सहकार राज्यमंत्री असलो तरी दुर्दैवानं
कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी सेवा सोसायट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांची माहिती या कार्यशाळेतून दिली जाणार असल्याचं सांगितलं. यानंतर जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आकडेवारी, उपक्रम आणि यशकथा सादर केल्या. जिल्ह्यातील कर्ज पुरवठ्यात सहकारी संस्थांचा वाटा 65% असून तो राज्यात सर्वाधिक आहे. पुढील 15 दिवसात जिल्ह्यातील सर्व सेवा सोसायट्यांचं संगणकीकरण पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणकर, उर्मिला राजमाने, प्रेम राठोड, सुजय येजरे, नितीन माने, उदय उल्पे, महेश शेलार यांच्यासह सर्व तालुक्यातील सहाय्यक निबंधक, संस्थांचे गटविकास अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. चिपरीतील संदेश लक्ष्मण शेळके या तरुणाचा बुधवारी धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी तिघांना जयसिंगपूर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. युवराज रावसाहेब माळी, गणेश संभाजी माळी आणि सूरज बाबासो ढाले अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. चिपरीतील संदेश लक्ष्मण शेळके या तरुणाचा बुधवारी दिवसाढवळ्या धारधार शस्त्रानं वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा CCTVच्या माध्यमातून जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना संशयित हल्लेखोर कर्नाटकातील चिक्कोडीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चिक्कोडीत सापळा रचून चिपरीतील युवराज रावसाहेब माळी, गणेश संभाजी माळी आणि खोचीतील सूरज बाबासो ढाले याला अटक केली आहे. संदेशच्या बहिणीनं संशयित आरोपी युवराज माळी याच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून हा खून केल्याचं चौकशीत समोर आलं. ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक कदम, प्रवीण माने, युनुस इनामदार, किशोर अंबुडकर, ताहिर मुल्ला यांनी केली आहे. चांगला विचार मारणारे कंस निर्माण झाले आहेत, त्यामुळे विचार जगायला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. सांगवडेतील सरपंच सुदर्शन बाबासो खोत यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सांगवडेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सुदर्शन बाबासो खोत यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केक कापून सुदर्शन खोत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गावातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. सुरुवातीला प्रास्ताविकात नितीन खुडे यांनी सरपंच सुदर्शन खोत यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला. आमदार सतेज पाटील यांनी सुदर्शन खोत यांच्या कामाचं कौतुक केलं. काँग्रेसचा विचार सर्वधर्म समभावाचा आहे, महापुरुषांचा विचार आहे. चांगला विचार मारणारे कंस निर्माण झाले आहेत, त्यामुळं विचार जगला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. परंतु एक मात्र निश्चित आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे की हा विचार काँग्रेसचा विचार, आपला सर्व धर्म समभावाचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की शेतातल्या एका देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये असं वागणं आपल्या सैन्याचं असलं पाहिजे. हा विचार पुढच्या काळामध्ये एकत्रित ठेवण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. जसं कृष्ण जन्मला आणि कंसानं कृष्णाला मारायची भूमिका घेतली, तसं आता या देशामध्ये चांगला विचार मानणारे कंस आता निर्माण झालेले आहेत. आता आपली जबाबदारी आहे, कृष्ण जगला पाहिजे, वाढला पाहिजे आणि चांगला विचार या समाजामध्ये मोठा झाला पाहिजे. ही जबाबदारी उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. देशातील शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महादेवीचा विषय धार्मिक विषय होता, लोकांच्या श्रद्धेचा विषय होता. महादेवीसाठी सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. त्यामुळे राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सुदर्शन खोत यांच्या रूपानं एक सुसंस्कृत नेतृत्व गावाला लाभल्याचं सांगितलं. सुदर्शन खोत यांनी राजकीय सामाजिक कार्यात आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची मोलाची साथ मिळाल्याचं सांगितलं. ग्रामस्थ, मित्रपरिवार, कुटुंबियांनी विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र ठरल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. भविष्यात गावचं नाव मोठं करून दाखवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान या वाढदिवसानिमित्त डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर, हृदयरोग तपासणी शिबिर, रक्तघटक चाचणी शिबिर घेण्यात आलं। या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। रक्तदान केलेल्या सर्व दात्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं। यावेळी अण्णासो खोत, माजी सरपंच सुजाता खोत, शीतल खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, विजयराव पाटील, बाबासो माळी, बापूसो संकपाळ, भुजगोंडा पाटील, CS पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, सांगवडेच्या सरपंच रंजना गुरव, अर्जुन इंगळे, मोहन खोचगे, कुमार खुडे, रामगोंड पाटील, शांतीनाथ चौगुले, सागर पाटील, कीर्ती मसुटे, महेश जाधव, रावसाहेब पाटील यांच्यासह खोत कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्नांसाठी आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली। प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी आमदार पाटील यांनी प्रश्नांसोबत बैठक लावण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न महानगरपालिका प्रशासनाबरोबर वारंवार पत्रव्यवहार आणि चर्चा करून अद्यापही सुटलेले नाहीत। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊन त्यांच्यात असंतोष निर्माण झालाय। लाडपागे कमिटीच्या शिफारशींची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही, त्याची अंमलबजावणी करावी यासह विविध प्रश्न संदर्भात महापालिका कर्मचाऱ्यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली। प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी व्यक्तिशः लक्ष देऊन प्रशासनाबरोबर बैठक घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी आमदार पाटील यांच्याकडे केली। यावेळी कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे, विजय चरापले, संजय भोसले, अनिल साळुंखे, अजित तिवले, रवींद्र काळे, सिकंदर सोनुले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। श्री मनोज कुमार प्रस्तुत मेरी आवाज सुनो या कराओके ग्रुपतर्फे गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त सुरेल संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यातून जमा झालेला निधी वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाणार आहे। श्री मनोज कुमार प्रस्तुत मेरी आवाज सुनो कराओके ग्रुपतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन इथं सुरेल संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं। 4 ऑगस्ट हा गायक किशोर कुमार यांचा वाढदिवस। त्यांच्या अजरामर गाण्यांमधून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम त्यांना एक सुरेल स्वरांजली म्हणून सादर करण्यात आला। कलेच्या साधनेसह ग्रुपच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं कामही या माध्यमातून करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला निधी वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाणार आहे। या संगीत मैफिलींमध्ये एकूण 34 गाणी सादर करण्यात आली। या कार्यक्रमात एकूण 30 गायक आणि 30 गायिकांचा सहभाग होता। गायकांनी स्वर्गीय किशोर कुमार यांची एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता। श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त 6 ते 13 ऑगस्ट दरम्यान आदमापुरातील देवालयात अखंड हरिनाम महासप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। या सप्ताहाची सुरुवात 6 ऑगस्टला पहाटे 4 वाजता समाधी पूजनानं झालीय। यानंतर श्री ज्ञानेश्वरी आणि बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, जप, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन आणि हरिजागर अशा नियमित धार्मिक कार्यक्रम मालिका राबवण्यात येणार आहेत। श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त 6 ते 13 ऑगस्ट दरम्यान आदमापुरातील देवालयात अखंड हरिनाम महासप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। या सप्ताहाची सुरुवात 6 ऑगस्टला पहाटे 4 वाजता समाधी पूजनानं करण्यात आली। आजपासून 13 ऑगस्टपर्यंत विविध कीर्तनकारांची कीर्तनं होणार आहेत। 13 ऑगस्टला सकाळी 7 वाजता जगन्नाथ पाटील यांचं काल्याचं कीर्तन आणि त्यानंतर दिंडी सोहळा होणार आहे। महाप्रसादानं या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे। या सप्ताहाचं नियोजन श्री बाळूमामा देवालय ट्रस्टतर्फे करण्यात आलंय। सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर बाळूमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव सोहळा आरंभ होत आहे। तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा। तसेच महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे, त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा। सद्गुरू बाळूमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव आजपासून सुरू होतोय। आताच विनापूजनानं त्याची सुरुवात झाली। त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण
तसेच बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन, दुपारी नाटाचे भजन, संध्याकाळी प्रवचन, रात्री कीर्तन असा हा नित्याचा 7 दिवस हा कार्यक्रम होणार आहे। त्यासाठी भाविकांनी याचा लाभ घ्यावा हे देवस्थानतर्फे आवाहन करत आहे। सुरू असलेला हा हरिनाम सप्ताह दिवसेंदिवस मोठे स्वरूप प्राप्त करत आहे व आध्यात्मिकमध्ये एक क्रांती घडवत आहे। या निमित्तानं सकाळी 7 ते 11 वाचन, संध्याकाळी 6 वाजता प्रवचन व रात्री कीर्तन तसेच दोन्ही वेळेला महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम मंदिर समितीमार्फत आयोजित केलेला आहे। सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे, तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा। या नियोजनासाठी अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, सरपंच विजयराव गुरव, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच रामाप्पा मरेगुद्री, तमन्ना मसरेड्डी, शिवाजी मोरे, भिकाजी शिनगारे, अप्पासाहेब पुजारी, पुंडलिक होसमणी, बसवराज देसाई आदी प्रमुख कार्यकर्ते आणि विश्वस्त परिश्रम घेत आहेत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली। जेवणाच्या सुट्टीसाठी विद्यार्थी बाहेर गेल्यानं मोठा अनर्थ टळला। कोल्हापुरातील 100 कोटींचे रस्ते आणि 85 लाखांच्या ड्रेनेज कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीनं केली मागणी। CPR-मध्ये प्रसूतीवेळी नवजात अर्भक दगावल्यानं संतप्त नातेवाईकांचा सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ। वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं अर्भक दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप। कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या कराडमधील पर्यटकाला शिवीगाळ करून मारहाण। 6 संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी घेतलं ताब्यात। आणि खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू जनजागृती समितीनं केली मागणी। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।